महावितरणाच्या त्या निवेदनावर कुठल्याही प्रकारचा काही प्रकार आज ढोल बजाव आंदोलन केलेलं आहे, काय मागणी आहे प्रमुख, काय सांगाल? ढोल बजाव आंदोलन या महावितरणच्या मुजोर कारभाराविरुद्ध आहे, मुजोर अधिकाऱ्याविरुद्ध आहे। गोरगरिबांची बोगस मीटर बसवत आहेत गोरगरिबांच्या घरी। ते मीटर बसवल्याच्या नंतर ज्याला अगोदर 200, 300, 500 रुपये बिल यायचं, त्यांना आता 3-3 हजार, 4-4 हजार, 10-10, 20-20 हजारापर्यंत बिल येत आहे। लोक यांच्याकडे ते बिल घेऊन येतात, ते बोलायला तयार नाहीत। यांचे ठेकेदार, यांचे कर्मचारी गोरगरिबांना त्रास देतात, अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना त्रास देतात, त्यांच्या वस्त्यामध्ये घुसतात। आजचं आंदोलन मागे घेण्यासाठी मला धमकी दिली की तुम्ही जर आज आंदोलन मागे घेतलं नाही तर गोरगरिबांच्या वस्त्यामध्ये आम्ही कारवाया सुरू करू। अरे तुमच्या जर धमक असेल तर तिकडे जा ना, जिकडे बोगस कनेक्शन आहेत ते मी दाखवतो तुम्हाला, माझ्यासोबत या तुम्ही। आहे का तुमच्या धमक? लाजा बाळगा जरा, हरामखोरी करू करू करसाल किती किती पैसे खाणार, किती हरामखोरी करणार? अरे लेकरा बाळांच्या समोर येईल तुमच्या, गोरगरिबांना त्रास देसाल तर। निश्चित तर हे होते शिवसैनिक यांनी सांगितलेलं, जिथं खरा भ्रष्टाचार चाललेला आहे तुम्ही तिथं जाऊन तपासणी करा, पण तुमच्यामध्ये कुठली ती हिंमत नाही असं त्यांनी सांगितले। अजून शिवसैनिक आहेत, दादा काय सांगाल? आज तुम्ही ढोल बजाव आंदोलन केलेलं आहे, या अगोदरही महावितरणाला आपण निवेदन दिलं होतं, परंतु त्या निवेदनावर काही प्रकाश पडलाय का? पोलिसाच्या विनंतीला मान देऊन आम्ही आज या ठिकाणी शांततेच्या मार्गाने ढोल बजाव आंदोलन केलेलं आहे। पण येणाऱ्या कार्यकाळामध्ये जरी 8 दिवसाच्या आत निर्णय नाही झाला आणि हे सगळं जर थांबलं नाही गैरव्यवहार, तर आम्ही निश्चितच यायचे कानपाट लाल केल्याशिवाय थांबणार नाही। आणि या ठिकाणी पोलिसांना बी सांगितलं की तुम्ही कितीही गुन्हे दाखल करा, पण उद्धव साहेबाचा शिवसैनिक, बाळासाहेबाचा शिवसैनिक मागे हटणार नाही। निश्चितच सर्वसामान्य जनतेला न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। येणाऱ्या कार्यकाळामध्ये आम्ही रुमले घेऊन यायला वाजवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि फक्त 8 दिवसाचा अल्टिमेट दिलाय तुम्हाला, तर आमची स्टाईल माहिती आहे आंदोलनाची, आणि फक्त याच्यासाठी ढोल बजाव आंदोलन केला की पोलिसांनी विनंती केली की बाबा नवरात्र महोत्सव उत्सव चालू आहे, शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन करतो। यांनी सांगितलेलं या महावितरण अधिकाऱ्यांनी जे शेतकऱ्यांचे बोगस मीटर जर नाही काढले तर शिवसेने स्टाईल मध्ये यांना उत्तर दिले जाईल असे त्यांनी सांगितले। आंदोलन आहे ढोल बजाव, याच्यानंतर तुमचे ढुंगण फोडो आंदोलन होणार आहे, हे लक्षात घ्या। आणि तुम्हाला संदेश भाऊनं सांगितलंय आम्हाला गुन्हे वगैरे नवीन नाहीत, किती गुन्हे दाखल करा तुम्ही, करून काय करणार? तुमच्याजवळ 353 पेक्षा दुसरी मोठी कलमच नाही आमच्यासाठी। आता आतंकवादी तर नाहीच आम्ही, हो महाराष्ट्रातलेच हो, मराठी माणसंच हो, इथलेच हो, आमच्या 5 पिढ्या इथल्याच येतात। साहेब अधिकारी लोक पोलीसवाले बी हसाले, त्याला माहिती खरं बोलायला, पण नाही लाज येत यायचा, काय करता येत नाही, ड्युटी आहे त्याची। या महावितरणचा एवढंही मुजोर महावितरण याला 50 वर्षात कधी झाली नाही, 50 वर्षात। आणि चव्हाण साहेब जेव्हापासून आले, चव्हाण साहेब स्वतः आजारी असल्यामुळे पूर्ण महावितरण आजारी करून टाकली त्या। चव्हाण साहेबांना मी नम्र विनंती करतो, साहेब तुमचं वय झालं, तुम्हाला वर्कलोड सहन होत नाही, तुम्ही आता स्वेच्छेनं रिझाईन घ्या, VRS घ्या, घरी जा, मस्त लेकरा बाळासोबत मस्त एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी बंगला घ्या आणि आराम करा। कारण मरणाचे पैसे कमावलेले आहेत तुम्ही, पैसे खूप आहेत तुमच्याजवळ, पैशाला घाटा नाही। काय 2-4 चोट्टे तुम्ही ठेकेदार ठेवले हाताखाली, आणि त्याला हाताखाली घेऊन तुम्ही पूर्ण जिल्ह्याची सत्यानाश करून टाकला तुम्ही। आता मीटर बसवण्याचं काम सुरू आहे आपलं, ज्याच्यासाठी आज आंदोलन होत आहे, त्या इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीटरचं। यांच्याकडे कोणताही शासनाचा GR परिपत्रक नाही की मीटर बदला म्हणून, असेल तर दाखवा आम्हाला तुमच्याकडे कोणतं परिपत्रक आहे, कोणत्या परिपत्रकानुसार आणि कोणत्या शासन आदेशानुसार तुम्ही हे मीटर बदलायलेत, कोणता आदेश नाही। कोणत्या तरी भामट्या कंपन्या आल्या, 650 रुपयाचा मीटर आहे ते, 650 रुपयाचं, 10-10 हजार रुपयाचे आता मेसेज येणार आहेत। सगळ्यांना ऐकून घ्या सगळेजण, 10-10 हजार रुपयाचे मेसेज येणार आहेत तुम्हाला हे मीटर बदलण्यासाठी। आणि मीटर बदलण्यासाठी त्या घरमालकाची, त्या कंझ्युमरची परवानगी लागते।
लिखित, पण इतके हरामखोर यांच्या ठेकेदारांना अधिकारी हे काय करायले चालले घरी कधी जातात दुपारी, घरात ज्यावेळेस माणूस नसतो तेव्हा त्या बाया असतात, तुमचं मीटर बदलायचं, असं झालं तसं झालं, अमकू कमो, आणि ते मीटर बदलून टाकायचे. जेव्हापासून मीटर बदलले, वीज बिल जे आलेत लोकांना ते अव्वाच्या सव्वा वीज बिल येत आहेत. ज्यांना 500-500 हजार रुपये बिल यायचं अगोदर, त्यांना आता 3-3, 4-4, 5-5 हजार रुपयापर्यंत बिल येते. आंदोलन करायचं कारण हे आहे की मागच्या 1 आठवड्याभरापासून माझ्याजवळ कमीत कमी 100 लोक आले असतील त्यांचं बिल घेऊन. कोणाला 35,000 रुपये बिल, कोणाला 30,000 रुपये बिल, कोणाला 40,000 रुपये बिल, आणि इथला हरामखोर अधिकारी हे काही करायला तयार नाही. इथं आले की त्या कंझ्युमरला म्हणतात तुम्ही युनिट इतके वापरले असतील, इतके युनिट होतात, ते काय कमर्शियल मीटर आहे का, ते रेसिडेन्शियल मीटर आहे, घरात असतेच काय हो? अहो ज्यावेळेस ते घरात 100 ते 200 लाईट होते त्यावेळेस 500चे बिल यायचं. आता 5 वॅटचे, 10 वॅटचे, 15 वॅटचे बिल आहे, लाईट आहे, आणि बिल आता 4-4, 5-5 हजार रुपये येते. हे मुजोरपणा तुमचा थांबवा. आणि तुम्हाला किती पत्र देऊन काही उपयोग नाही. नुसत्या हरामखोऱ्या खायच्या, दलाली खायची, फाड खायची ठेकेदाराकडून, आपलं पोट भरायचं. गेले बोंबलं सगळे कस्टमर. शेतकऱ्याचं घेणं देणं नाही, गोरगरिबांचं घेणं देणं नाही. तुम्ही आता जागेवर या. गुन्हे घेणं आमच्यावर नवीन नाही, गुन्ह्याला आम्ही भिणार नाही. यानंतर निवेदन देणार नाही, सरळ कार्यालयात घुसू आणि तुमच्या पाठाडा फोडू. तुम्हाला वाजवा, आता ढोल नाही वाजवणार. आता चव्हाण साहेब ऐका, मोरे साहेब, देशमुख साहेब ऐका जरा काय म्हणतोय. तर वसीम देशमुख बोलतोय मी. गुन्हा दाखल करायची तयारी करून ठेवा तुमची, आणि पाठीला तेल लावून ठेवा. मी दांडात तेल लावून तयार ठेवलेलाच आहे. माझी जमानत घ्यायला सालोनची तयारच ठेवली मी. मला नाही फरक पडत. काल माझी तर अपेक्षा होती की पोलिसांनी मला सोडूच नाही, पण पोलिसांनी काल मला सोडून दिलं. मला वाटलं ठेवतील 1-2 दिवसात. मी कधी गेलेलो नाही जेलात. मला जरा आतली हवा पाहून यावं, पण त्यांनी 2 दिवसात मला दिवसभर 2-3 तास दिलं सोडून. काय विषय होता कालचा? शेतकऱ्यासाठी कृषी मंत्र्याची गाडी अडवली. आणि अडचण काय व्हायली? हे इतका अधिकारी चांगला माणूस आणून ठेवला आहे आपले ठाणेदार साहेब. यायला समोर केलं की अर्धी एनर्जी चालली माणसाची. त्याच्याकडे पाहिले की ते अग्रेसिव्हपणा संपायला. पण साहेब तुम्ही थोडे बाजूला व्हा, यायला जरा दाखवू द्या आम्हाला. शिवसेना काय असते याला एकदा दाखवू द्या. त्या पॉलिकॅपचं आपण आंदोलन केलं, संदेश भाऊ